नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 पदाचे नाव आहे चौकीदार. चौकीदार पदासाठीचे सराव पेपर पाहत आहे आपण आणि आजचा सराव पेपर क्रमांक आहे 7वा. प्लेलिस्ट तयार केलेली आहेत. 6 सराव पेपर टाकून झालेले आहेत. ते जर बघितले नसाल तर ते पण बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जमातीला केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले आहे? कोलम, कातकरी, माडिया, वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण किती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत? 10, 20, 25, 30. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 30 प्रकल्प कार्यालय आहेत. पुढचा प्रश्न आहे, संविधानिक पदावरील व्यक्तींना देय असलेले वेतन, भत्ते व पेन्शन या संबंधित तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? पहिली, 8वी, दुसरी, चौथी. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, दुसरी अनुसूची. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख कोणत्या भागात करण्यात आला आहे? भाग 4, 4क, 3, 9क. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाग 4क. पुढचा प्रश्न आहे, दरकेसा ह्या टेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत? गोंदिया, जळगाव, यवतमाळ, वर्धा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोंदिया. गोंदिया जिल्ह्यात आहेत दरकेसा टेकड्या. पुढचा प्रश्न आहे, बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ओडिशा, कर्नाटक, राजस्थान, आसाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्नाटक. कर्नाटक राज्यात आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 1905, 1910, 1906, 1918. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1906. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे? नागपूर, सिंधुदुर्ग, पुणे, छत्रपती संभाजीनगर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मो समाज या संघटनेची स्थापना कोणी केली होती? राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती, दादाभाई नौरोजी, दादोबा पांडुरंग तरखडकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजा राममोहन रॉय. पुढचा प्रश्न आहे, सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पश्चिम बंगाल, झारखंड, गोवा, केरळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झारखंड. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यता नष्ट करणे या संबंधित कलम कोणते आहे? कलम 17, कलम 18, कलम 20, कलम 19. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 17. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेत सदस्यांची एकूण संख्या किती आहे? 188, 288, 250, 278. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, 288. पुढचा प्रश्न आहे, मानव धर्म सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो? जळगाव, नाशिक,
अहिल्यानगर, संभाजीनगर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोणत्या वर्षी फूट पडली होती? 1904, 1905, 1907, 1908. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1907. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी एकूण किती किलोमीटर आहे? 900, 950, 720, 800. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 800 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे कर्नाटक राज्याला महाराष्ट्र राज्यातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? 7, 8, 9, 5. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. इथं 7 जिल्ह्यांच्या पाहिजे, 7 जिल्हे. पुढचा प्रश्न आहे राज्य खालसा धोरण पद्धती भारतात कोणी सुरू केली? लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लिटन, लॉर्ड कॅनिंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे उकाई प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. पुढचा प्रश्न आहे राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर, पुणे, सांगली, कोल्हापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे राजस्थानमधील माउंट अबूचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? अबुराज, ग्रेट अबू, अबू शिखर, अबू पर्वत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अबुराज. पुढचा प्रश्न आहे गुंज युवा महोत्सव 2026चं आयोजन कुठे करण्यात आलं आहे? नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे स्टील इंडिया समिट 2026चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? मुंबई, कोलकाता, चेन्नई, नवी दिल्ली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेन्नई. पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षमला कुठे लॉन्च करण्यात आली? चेन्नई, बेंगलोर, भोपाळ, मुंबई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. पुढचा प्रश्न आहे लॉरियल स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी नामांकित झालेली पहिली महिला क्रिकेट टीम कोणती ठरली आहे? भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. तर हे होते आजच्या सराव पेपरचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असंच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.